नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एक ज्यूस बनवणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे आणि अगदी साधा असा हा ज्यूस आहे. पण त्याचे इतके फायदे आहेत ना, केसांसाठी, त्वचेसाठी आणि रक्त वाढण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खूप असे हे फायदे आहेत. चला तर मग हा ज्यूस बनवायचा कसा ते बघू. तर सर्वात आधी ना मी ते बीट घेतलेलं आहे, आवळा घेतलेला आहे, हळद घेतलं आहे, आलं घेतलं आहे. तर इथे जी हळद आहे ना ती कच्ची हळद मी घेतलेली आहे. माझ्याजवळ होती म्हणून मी घातली, नाही घेतली तरी चालेल. थोडंसं गाजर घेतलेलं आहे. आता इथे सर्व मी एक एक वाटीच्या प्रमाणाने घेतले. एक वाटी आवळा, एक वाटी गाजर, एक वाटी बीट असं घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि आलं घेतलेलं आहे. हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. याच्यामध्ये थोडंसं पुदिन्याची पानंसुद्धा तुम्ही घालू शकतात, चवीला छान लागतात. माझ्याजवळ नव्हते, तुमच्याजवळ असतील तर तुम्ही घालू शकता. आता हे सर्व वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना, बारीक करत असताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. आता हे तयार झालं. मी एका मोल्डमध्ये हे टाकते, माझ्याजवळ मोल्ड आहे, मी त्याच्यामध्ये हे टाकून घेते. आता तुम्ही हे गाळूनसुद्धा घेऊ शकता. कोणाकोणाला हे गाजरचे बीटचे बारीक कण आवडत नाही, तर त्यांनी हे गाळून घेतलं तरी चालेल, नाही गाळलं तरी चालेल. आता माझ्याजवळ हे मोल्ड होतं, मी याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे. तुमच्याकडे आईस ट्रे वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकून घ्यायचं आहे. ज्यूस खूप साधा आहे पण त्याचे इतके फायदे आहेत. केस गळत असतील किंवा त्वचा कोरडी झालेली असेल, पिंपल्स असतील तर हा ज्यूस खूप छान आहे. रक्त वाढण्यासाठी सुद्धा हा ज्यूस खूप छान आहे, कारण आपण याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे. आता हे सर्व छान असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व टाकून झालं की हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवलं की दुसऱ्या दिवशी हे छान असं व्यवस्थित सेट होऊन जातं. बघा, मस्त असं हे सेट झालेलं आहे छान. आणि आता हे ना क्यूब काढून घ्यायचे आहेत, तर अगदी इझी निघतात ते. बघा, मस्त असेही निघतात. आता हे काढून घ्यायचे आहेत सर्व. फक्त काढताना आहे ना, आता हे थोडं पटपट काढायचे, कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ते वितळत जातात, त्याच्यामुळे हे लवकर काढून घ्यायचं आहे. आणि हे एअरटाईट डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅग असते त्याच्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकतात. आपण रोज रोज हा ज्यूस बनवू शकत नाही. रोज जर फ्रेश बनवून पिला तरी तो खूप छान असतो, पण हा ज्यूस बनवायला जमत नाही रोज रोज. तर हे असे क्यूब बनवून ठेवायचे आहेत. आता हे जे क्यूब आहेत ना, ते तुम्ही फेसला सुद्धा लावू शकतात. आठवड्यातून एक वेळेस वगैरे असं तुम्ही लावू शकता. आता हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे, आवळा, बीट, गाजर, याची जर कोणाला ॲलर्जी असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. आणि तुम्ही याच्यामध्ये अजून ॲपल वगैरेसुद्धा ॲड करू शकता. तर आता रोज सकाळी यातले 2 क्यूब घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि तुम्ही हे प्यायचं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.